सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड. शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकऱ्यांना मिळालं बळ. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, हिरवागार बागायतीचा विस्तार, गुणवत्तापूर्ण उत्पादनाची हमी. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान. फलोत्पादन क्षेत्राची सर्वांगीण वाढ करणे, उत्पादकता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अभियानांतर्गत आजपर्यंत 332 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे आणि वितरित झालेत तब्बल 7,23,00,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. शासनाच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळाले नवे बळ, नवा विश्वास. सिंधुदुर्ग जिल्हा होत आहे अधिक आत्मनिर्भर, सक्षम व समृद्ध. प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग. टोलमुक्त सिंधुदुर्गसाठी सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी एकत्र येऊन या बाबतीमध्ये उठाव करण्याची गरज. खरं तर हा जो काय टोल वसुलीच्या संदर्भात जो घाट वसुली करण्याचा नॅशनल हायवे प्राधिकरणनं जो निर्माण केलेला आहे, या बाबतीमध्ये 2023 मध्ये याच ओसरगाव टोल नाक्यावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी या विरोधामध्ये आंदोलन केलेलं होतं, आवाज उठवलेला होता. आणि त्यावेळी याबाबत टोल वसुली ही रद्द करण्यात त्या ठिकाणी आलेली होती. 2023च्या नंतर आता 2026ला पुन्हा एकदा ही बातमी की याबाबतची निविदा प्रक्रिया टोल वसुली बाबतीमध्ये सुरू आहे आणि लवकरच मे महिन्यामध्ये टोल वसुली सिंधुदुर्ग जिल्हावासियांकडनं केली जाणार आहे, अशा प्रकारचं वृत्त हे त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं. आणि त्याच्यानंतर सगळ्या स्तरावरनं याबाबतचा निषेध किंवा याबाबतच्या आंदोलनाची भूमिका किंवा उठाव करण्याची भूमिका त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. खरं तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की या जिल्हा अंतर्गत टोलमुळे जवळजवळ दर दिवशी 7 लाख रुपये इतकी रक्कम ही कराच्या रूपानं, टोलच्या रूपानं या जो प्रवास करणार आहे, या टोलवरनं वाहतूक करणार आहे त्याच्याकडनं वसूल केली जाणार आहे. जवळजवळ 2,10,00,000 रुपये हे जवळजवळ महिन्याला या टोलच्या माध्यमातून वसूल केले जाणार आहे. आणि म्हणून टोलमुक्त सिंधुदुर्ग ही भूमिका या निमित्तानं आमची आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नॅशनल हायवेचं जे अंतर आहे हे खारेपाटण ते बांदा जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरच्या दरम्यान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि जर 70-80 किलोमीटरवर त्या ठिकाणी टोल कशासाठी, हा संपूर्ण जिल्हावासियांचा प्रश्न आहे. आणि खरं तर नॅशनल हायवे प्राधिकरणला जर टोलच वसूल करायची जर खुमखुमी असेल तर ओसरगाव टोल नाका ही जागा पूर्णतः चुकीची आहे. ही जागा पहिल्यांदा त्या ठिकाणी बदलली पाहिजे. एकतर खारेपाटणच्या हद्दीवर सिंधुदुर्गाची हद्द जिथं संपते तिथं तर एक तर उभा करा, नसेल तर सिंधुदुर्गाच्या बांदा हद्दीवर जिथं सिंधुदुर्गाचा जिल्ह्यातला हद्द संपते कुठंतरी एक ठिकाणी आपण हा टोल त्या ठिकाणी नाका उभारण्यात यावा. त्यामुळे ओसरगावचा टोल ही मुळात पूर्णतः चुकीची बाब आहे. दुसरी गोष्ट, या टोलमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभाजन झालेलं आहे. 3 तालुके, विशेषतः कणकवली, वैभववाडी आणि देवगड आणि इतर तालुक्यातली काही गावं, या गावांना याचा रोजचा त्रास हा त्या ठिकाणी सहन करावा लागणार आहे. कारण जिल्ह्याचं जे मुख्यालय आहे ओरस, सिंधुदुर्ग नगरी ही ओरसमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आहे, पोलीस मुख्यालय आहे
जिल्हा परिषद आहे, जिल्हा बँक आहे, आरटीओचं त्या ठिकाणी कार्यालय आहे, सरकारी मेडिकल कॉलेज आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे. अशा प्रकारच्या अनेक शासकीय संस्था, शासकीय कार्यालय ही ओरसमध्ये असल्यामुळे सातत्यानं लोकांना त्या ठिकाणी ये जा करावं लागणार आहे. आणि त्यामुळे हा आर्थिक जो भुर्दंड आहे हा माझ्या जिल्हावासियांना त्या ठिकाणी या निमित्तानं द्यावा लागणार आहे. आणि म्हणून याच्यापासून, या टोल वसुलीपासून सिंधुदुर्ग टोल मुक्त व्हावा ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याचबरोबर आज जर आपण पाहिलं आपल्या राज्याच्या लगत असलेलं जे गोवा राज्य आहे, या गोवा राज्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी इतके चांगले रस्ते त्या राज्यामध्ये आहेत, अनेक मोठी मोठी ब्रिजेस आहेत, पुलं आहेत, पण त्या कुठेही गोव्याच्या राज्यामध्ये रस्त्याच्या माध्यमातून टोल, कुठेही त्या ठिकाणी टोल नाका उभारण्यात आलेला नाही आणि कुठलाही टोल गोवा राज्यामध्ये घेतला जात नाही. कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीचं IRB-नं टोल वसुलीची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती. कोल्हापूर जिल्ह्यातली जनता, शहरातली जनता एकत्र आली आणि तो टोल वसुलीचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला. आणि आजही कोल्हापुरामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी कुठलाही टोल घेतला जात नाही. म्हणजे एकीकडे गोवा राज्यामध्ये कुठलाही टोल घेतला जात नाही, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा टोल घेतला जात नाही. पण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, 70-80 किलोमीटरचा रस्ता आहे, आजही तो संपूर्ण त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही. कुठल्याही प्रकारच्या ज्या सुविधा आहेत, प्रसाधनगृह असतील, आरोग्याची सुविधा असेल, अशी कुठलीही सुविधा त्या रस्त्यांवर नाही. अजूनही त्या ठिकाणी काम अपूर्ण आहे. आणि म्हणून असं असताना आपण त्या ठिकाणी हा टोल कशासाठी त्या ठिकाणी वसूल करताय आणि कशासाठी सिंधुदुर्गाची जनतेची त्या ठिकाणी आपण लूट करणार आहात. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हावासियांना संपूर्ण टोल माफी त्या ठिकाणी व्हावी. सिंधुदुर्ग जिल्हावासियांचा वरचा होणारा अन्याय आणि आर्थिक भुर्दंड हा त्या ठिकाणी होऊ नये आणि जिल्हावासियांची लूट थांबवावी ही त्या ठिकाणी आमची भूमिका आहे. आणि जर जिल्ह्यातली जनता जर जिल्हा अंतर्गत प्रवास करण्याचा असेल तर त्यांनी, आम्ही सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी टोल का भरायचा हा मूळ त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून टोल मुक्त सिंधुदुर्ग ही आमची त्या ठिकाणी भूमिका आहे. त्याचबरोबर या सगळ्याच्या बाबतीमध्ये आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब, त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत, या सगळ्यांच्याकडे याबाबतचं आपण त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा याबाबत बैठक घेऊन चर्चा करणार आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे प्राधिकरणाशी सुद्धा याबाबतचा पत्रव्यवहार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. खरं तर सिंधुदुर्ग जिल्हावासियांची लूट, आर्थिक भुर्दंड आणि त्यांच्या आर्थिक लूट त्या ठिकाणी जी आहे ही थांबवण्याचा त्या ठिकाणी हा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून जिल्हावासियांना या निमित्तानं एकच सांगतो की आपण सगळ्यांनी मिळून, सर्वपक्षीय म्हणा, सगळ्या संघटनांनी, व्यापारी संघटना असेल, तुमची ट्रक चालक मालक संघटना असतील, जे संबंधित सगळ्या सामाजिक संस्था संघटना आहेत, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा जी धाड आहे, जी टोल वसुली आहे ही त्या ठिकाणी आपण हाणून पाडली पाहिजे. आणि जर आज या ठिकाणी टोल वसुली करण्याकरता सर्वे चालू आहे आणि अशा प्रकारची कुठेतरी एजन्सी नेमण्याच्या संदर्भातली हालचाली सुरू आहेत. खरं तर या सगळ्या जर गोष्टी जर त्या ठिकाणी केंद्र सरकारने जर त्या ठिकाणी केल्या किंवा नॅशनल हायवे प्राधिकरणाने केल्या तर त्यांना जे काही गंभीर परिणाम आहेत या संदर्भातले, हे गंभीर परिणाम त्या ठिकाणी भोगावे लागतील. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जिल्हावासियांना या निमित्तानं एवढंच सांगतो की आपण का एकत्र आलं पाहिजे. जर का एकदा त्या ठिकाणी टोल वसूल करण्यास सुरुवात झाली तर तो आयुष्यभर जिल्हावासियांना त्या ठिकाणी आर्थिक भुर्दंड राहणार आहे. आणि म्हणून याच वेळी वसूल करण्याच्या पूर्वीच, टोल वसूल होण्याच्या पूर्वीच आपण त्या ठिकाणी आंदोलन केलं पाहिजे. आपण ही भूमिका स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि त्याचबरोबर खरं तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेच्या संवेदना संपलेल्या नाहीत. आजही त्या ठिकाणी लोकांवर जे अन्याय होत आहेत त्या अन्यायाच्या विरोधात लोक त्या ठिकाणी आवाज उठवत आहेत. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी प्रगल्भ होण्याची गरज आहे.
कुठंतरी जिल्हावासियांना जी आर्थिक लूट आहे ही लूट त्या ठिकाणी थांबली पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनीच एकत्र येऊन जिल्हावासियांसाठी हा निर्णय करणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनीच एकत्र येऊन हा निर्णय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझं आव्हान आहे जिल्हावासियांना की या निमित्तानं आपण एकत्र येऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक ताकद, एक वज्रमूठ या निमित्तानं आपण दाखवूया आणि जी काय सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी लूट आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होणारा जो अन्याय आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जी काय आर्थिक भुर्दंड आहे, हा जो त्या ठिकाणी होणार आहे याच्या विरुद्ध एक आवाज त्या निमित्तानं उठवूया. आणि खरं तर हा निर्णय प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी घ्यावाच लागेल, कारण जिल्ह्याच्या जनतेला हा होणारा त्रास आहे सातत्यानं. मला सांगा, कणकोली, वैभव आणि देवगड या 3 तालुक्यातले लोक रोज त्या ठिकाणी ये जा करणार आहेत जिल्हा मुख्यालयामुळे आणि रोज त्या ठिकाणी त्या टोल भरायचा का? आणि म्हणून ही भूमिका चुकीची आहे. ओसरगावचा टोल नाका ही जागाच त्या ठिकाणी चुकीची आहे आणि म्हणून जर आपल्याला नॅशनल हायवे प्राधिकरणाला जर टोल वसूलच करायचा असेल, खुमखुमीत जर त्यांना असेल, तर त्यांनी जिल्ह्याच्या हद्दीवर कुठेतरी एका ठिकाणी तशा प्रकारचा टोल नाका उभा राहावा. ज्या दिवशी लोकांना जिल्ह्याच्या बाहेर जावं लागत असेल त्या दिवशी कदाचित जिल्ह्यातली जनता त्या ठिकाणी टोल भरेल. पण जिल्ह्याच्या ओसरगावचा टोल नाका ही जागा चुकीची आहे, जिल्ह्याचं विभाजन करणारी आहे. 3 ते 4 तालुक्यावर हा अन्याय आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हावासीयांवर होणारा अन्याय याच्या विरुद्ध त्या ठिकाणी हा आवाज आहे. आणि म्हणून जिल्हावासियांनी सगळ्यांनी एकत्र येऊन, सर्वपक्षीय म्हणा सगळ्यांनीच त्या ठिकाणी एकत्र येऊन या टोल वसुली ही त्या ठिकाणी हाणून पाडली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा हा टोल मुक्त जिल्हा त्या ठिकाणी करण्याची गरज आहे.